नमस्कार, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी अळूची वडी। त्यासाठी आपण अळूची पानं घेतलेली आहे। तर अळूच्या पानाचा देठ काढून त्याच्या ज्या शिरा असतात त्या चाकूने कापून घ्यायच्या आणि लाटण्याने याच्या शिरा आपण दाबून घ्यायच्या आहे, म्हणजे खाताना आपल्याला दाताखाली कचकच लागणार नाही। तर हे पानं सुरुवातीला सगळे पानं स्वच्छ धुवून घ्यायची दोन्ही साईडनी, त्याचा देठ काढून टाकायचा आणि ज्या शिरा आहे त्या चाकूनी कापून घ्यायच्या। मोठी शिरा असेल तर प्रत्येक शिर काढायची आणि जर बारीक असेल तर नाही काढली तरी चालेल, कारण खाताना ती दाताखाली येत नाही। आणि सगळ्या शिरा काढून झाल्यावर लाटण्याने आपण त्या लाटून घ्यायच्या, म्हणजे एकदम दबल्या जातात आणि खाताना आपल्याला जाणवत नाही आणि दाताखाली येत नाही। तर आता सगळे पानं मी अशीच स्वच्छ पुसून आणि शिरा त्याच्या दाबून घेतल्या, देठ काढून टाकलेले आहे। तर आता हे सगळे पानं आपल्याला असेच करून घ्यायचे आहे। तर इथं सगळे पानं मी करून घेतलेले आहे। शिरा सगळ्यांच्या काढून झाल्या तर बघू शकता। आता जे ओलसरपणा थोडाफार असला तर पुसून घ्यायचा। तर एकूण 6 पानं घेतली। अर्धी वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव वाटी गूळ घालून घ्यायचा आहे, कारण आपल्या वड्या ह्या आंबट गोड तिखट अशी एकदम टेस्टी सुपर वडी बनते। तर आता हे आपण गूळ विरघळेपर्यंत बाजूला ठेवूया आणि मसाला बनवूया। मसाल्यासाठी मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर एवढ्या मिरच्या घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरा घेतला आहे, अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता। आता हे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता जाडसर वाटून घेतलं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं बेसन पीठ घेतलं। त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यामुळे कुरकुरीतपणा वडीला येतो। आणि जो वाटून घेतलेला मसाला होता हिरवा मसाला तो घालून घेतला। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडासा ओवा घ्यायचा आणि हातावर क्रश करून तो पिठामध्ये घालून घ्यायचा। तर मी इथे पाव चमचा घेतलेला आहे, पिठाच्या हिशोबाने घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं, तर 1.5 चमचा मी लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि आवडीप्रमाणे तीळ घालायचे। तर सफेद तीळ घालून घेतली छोटीशी अर्धी वाटी। आता हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यावर आपल्याला यामध्ये जो आपण चिंचेचा आणि गुळाचा कोळ करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा। तर छानपैकी पीठ आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण चिंच गुळाचा कोळ घालून घेऊया। तर आता आपण हे गाळणीनं गाळून घेऊया, कारण गूळ मी फक्त कापून घातलेला होता आणि गाळून घेतल्यामुळे थोडाफार गुळामध्ये कचरा असेल तर निघून जातो आणि चिंचेचा जो एक्स्ट्रा असतो तो पण निघून जाईल। तर सगळं चिंच आणि गुळाचं पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता हे आपण मिक्स करून घेऊया। सगळ्या वस्तू एकजीव केल्यानंतर आता आपल्याला पाणी कमी पडल्यास यामध्ये थोडं पाणी वापरायचं आहे। तर जास्त घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं मीडियम असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता छानपैकी पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे। तर आता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। पातळ झालं तर आपल्या वड्या नीट बनल्या जात नाही आणि पीठ बाहेर येतं। तर आपलं मीडियम असं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण पानांना ते लावून घेऊया। तर परातीवर मी सुरुवातीला पान उलटं ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं करून या पानाला आपल्याला पीठ लावून घ्यायचं। तर आता हे पानाला पीठ लावून झालेलं आहे। आता आपण दुसरं पान ठेवायचं। तर दुसरं पान सरळ बाजूने न ठेवता उलटं ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला एक चौकोनी आकाराचा तयार होतो। तर मी बघू शकता सुरुवातीला जो मधला भाग आहे तो पुढच्या साईडला केलेला आहे आणि आता या पानाला आपण पीठ लावून घेऊया आणि अशाच पद्धतीने पानं ठेवून सगळ्या पानांना आपण पीठ लावून घ्यायचं आहे। आणि अशी पानं ठेवल्यामुळे आपल्याला घडी पण व्यवस्थित करता येते आणि गुंडाळी व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या वड्या पण छान बनतात, लेयर भरपूर येतात। तर बघू शकता आता आपल्याला अशा प्रकारे एकावर एक पान ठेवून याची आपण पूर्णपणे गुंडाळी तयार करून घेऊया। तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही वडी लागते। एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये साहित्य आहे। तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरत जाऊ नका। तर आता सगळे पानं आपले लावून झालेले आहे। तर आता आपण
या शेवटच्या पानाला पीठ लावून घेणार आहे आणि पीठ हे छानपैकी सगळे शेवटपर्यंत व्यवस्थित लावायचं, त्यामुळे आपलं पीठ छानपैकी शिजलं जातं. आता आपल्या पानांना पीठ लावून झालेलं आहे. तर आता हे मागच्या साईडने हे पान फोल्ड करून घ्यायचं, थोडं दुमडून घेतल्यानंतर साईडच्या कडा पण आपल्याला अशाच आतमध्ये घ्यायच्या आहे आणि ते चिकटण्यासाठी आपण त्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं. तर दोन्ही साईडने आपल्याला असाच पानं दुमडून घ्यायचे आहे. तर रोल छान बनतो आणि वड्या पण आपल्या चांगल्या निघतात. तर आता दोन्ही साईडने मी दुमडून घेतलेलं आहे. तर आता ही गोल गोल आपण याचा आकार देऊन घेऊया आणि रोल तयार करून घेऊया. तर छानपैकी आता याचा आपण रोल तयार करून घेऊया. छानपैकी बघू शकता किती चांगला रोल तयार होत आहे. तर असंच रोल झाल्यावर थोडं थोडं पीठ आपण हाताने पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे वरती पण आवरण तयार होईल. तर छानपैकी आपली एक रोल तयार झालेला आहे. तर असा मी दुसरा पण रोल आता तयार करून घेणार आहे आणि जे आपला शेवटचा भाग उरतो तो दुमडला नाही तरी चालेल. तर तो असाच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि काही पदर त्याचे सुटले जात नाही, कारण शेवटला पण थोडं आपण पीठ लावलेलं आहे. तर आपला एक रोल तयार झालेला आहे. तर अशी दोन्ही रोल मी तयार करून घेतले. तर आता एका मोदक पात्राच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे दोन्ही रोल ठेवून घेऊया आणि 7 ते 8 मिनटं छानपैकी याला वाफ देऊन घेऊया. त्यासाठी मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे रोल शिजवून घेऊया. तर आपण 7 ते 8 मिनटानंतर बघूया. छानपैकी आपले रोल हे छान शिजलेले आहे. आता हे थंड झाल्यावर आपण काढून घेऊया. तर मस्तपैकी थंड झालेले आहे. तर चला आता आपण हे कापून घेऊया. तर मी आता पटापट कापून घेते. तर बघू शकता किती छानपैकी आपले लेयर तयार झालेले आहे. तर एक पण असे जराही सुटले नाही. तर एकदम मस्तपैकी रोल आपले तयार झाले. आता आपण हे सगळे असे कापून घेऊया. तर जराही पदर सुटलेले नाही. तर बघू शकता एकदम बरोबर एकदम परफेक्ट पद्धतीने आपले हे वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता सगळ्या वड्या कापून झाल्यानंतर आपण या तळून घेऊया. तर चला आता आपण एक साईडला मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून आपण ही वडी सोडून घेऊया. तर बघू शकता किती छानपैकी भरपूर लेअरच्या आपल्या वड्या तयार आहे. तर आता एक एक करून आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया आणि छानपैकी अशा खमंग ती एक तळून घेऊया. तर आता एका वेळेला मी 4 ते 5 वड्या सोडून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या आलटी-पलटी करून आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहोत. तर बघू शकता मी ह्या एक एक करून तळून घेतलेल्या आहेत. तर सगळ्या अळूवड्या आपण तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता जराही पदर सुटलेले नाही आणि एकदम टेस्टी अशा ह्या अळूवड्या तयार झालेल्या आहे. नक्की करून बघा आणि लाईक करायला विसरू नका.